हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आज होता पल्स पोलिओ. तुम्हाला याच एकाच व्लॉगमध्ये ना 3 दिवसाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर माझा काय आज व्हिडिओ शूट करायचा मूड नव्हता सकाळपासून, पण संध्याकाळी ना मस्त असं पावसाचं वातावरण झालं होतं. अगदी ढग काळे काळे झाले होते आणि कधी पाऊस येईल हे सुद्धा सांगता येत नव्हतं. छान असं जे शेतकरी रानात गेलते त्यांची घरी यायची तयारी होती. तसेच बकरी घेऊन गेलते ते सगळी माणसं घरी येण्यासाठी निघाली होती. बघा छान असं गावचं वातावरण असतं आणि हे सगळं चालू असतानाच आमच्या इथं आले होते पाहुणे. आता हे पाहुणे पण अचानक आले. मलाच जायचं होतं पण मला जाता आलं नाही, त्याच्यामुळे ते मग मला फोन न करताच आले होते, म्हणजे सरप्राईज देण्यासाठी. आता पाहुणे होते ते म्हणजेच मावशी, मम्मी, मामा, मावस भाऊ, वहिनी सगळेजण असे आले होते. ज्यावेळेस माहेरचे माणसं येतात ना त्यावेळेस खरंच खूप छान असं वाटतं. आणि ते आले आणि अचानक पावसाने पण सुरुवात केली होती. आणि पाऊस आला म्हणजे काय, लाईट तर जाणारच. आता ते आले, त्यांचा थोडासा पाहुणचार केला, जास्त काही नाही, फक्त चहाच घेतला होता त्यांनी, कारण की मम्मीची तर ना जेवण करूनच आले होते. आणि हे बघा पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. मी मात्र ना कृष्णाचा खायचा टाईम झाला होता त्याच्यामुळे त्याला वरण भात चारत होते. आता सिटीतून जे कोणी आपल्या इकडे येतात ना खेडेगावात, त्यांना इकडचं वातावरण ना जास्त आवडतं. आता पाऊस पण इतका होता की सगळेजण आहेत ना म्हणजे रिक्षा आणि गाडीवर आले होते. त्यामुळे मग त्यांना सोडवायला आमची गाडी गेली होती. गाडी चालली म्हटल्यावर काय कृष्णाला तर रडूच आवरेना, कारण की साई पण आला होता आणि तो सुद्धा लगेच गेला, कारण की त्याला अजून 2 दिवस सुट्ट्या होत्या. आता संध्याकाळी लाईट तर काय आलीच नव्हती. म्हटलं चला उद्या वटपौर्णिमा आहे ना, मग त्यामुळं आपण मेहंदी काढून घेऊयात. तर काय मग मोबाईलच्या उजेडामध्येच, म्हणजे मोबाईलचा टॉर्च लावला आणि त्याच्या उजेडामध्ये ना छान अशी मेहंदी काढून घेतली. कारण की किती पण काम असो किंवा काही असो, वटपौर्णिमा, संक्रांतीचे असे सण असले ना की मला मेहंदी काढायला भरपूर आवडते. तसं पाहायला गेलं तर मला ही मेहंदी ना प्रचंड आवडत होती काढायला. पण आता ना सध्या ती काढायला टाईमच नाही. मग असे सण वगैरे काय असलं ना, पण मी हमखास मेहंदी काढत असते. आता हा हा आहे दुसरा दिवस, तो म्हणजेच वटपौर्णिमेचा. सकाळी सकाळीच आहे ना सगळी कामं आवरून घेता घेता साबुदाणा पण भिजत घातला होता, कारण की आम्हाला दोघींना उपवास होता आणि बाकीच्यांसाठी तर काय स्वयंपाक करायचाच आहे. तर बघा काल पाऊस पडून गेल्यामुळे ना बाहेरचं वातावरण पण खूप मस्त असं झालं होतं. आणि मला गजरा पाहिजे होता. मी सहज मिस्टरांना म्हटलं की मला गजरा पाहिजे. मला काय माहिती ते गजरा आणण्यासाठी इतक्या लांब जातील. तर 2 तास फिरून फायनली येत ना ते गजरा घेऊन आले होते. आता इकडं मात्र माझी आहे ना कृष्णाची आवरण्याची तयारी चालू होती, कारण की त्याचा आंघोळीचा टाईम झाला होता. त्याला खाऊ वगैरे घातलं, त्याच्यानंतर त्याला आंघोळ घातली आणि त्याला झोपायला घेतलं. तर झोपायला घेतल्यावर काय, त्याला मात्र झोपायचं नसतं, त्याची भरपूर अशी नाटकं चालू असतात. त्याला झोपून झालं आणि बाकीची कामं आवरायला घेतली. आज पौर्णिमा होती त्यामुळे ना परडी मागायला आल्या होत्या. म्हणजे 5 घरी तरी जातातच, तर त्यामुळे त्यांची परडी भरली आणि त्यानंतर खिचडी करायला घेतली होती, कारण की वडाला जायचं होतं. आता बघा या गवारीच्या शेंगा आहेत ना सकाळीच आणल्या. आम्हाला आंबे काही मिळालेच नाहीत, त्याच्यामुळे झाडाचेच जे कच्चे आंबे आहेत ना, म्हणजे कच्च्या कैऱ्या त्याच तोडून आणल्या होत्या. आता नसतं त्यावेळेस चालवावंच लागतं. तर या इकडे खिचडी पण करून झाली आणि देवाला नैवेद्य दाखवला. तर आहे ना सकाळी छान अशी आपली देवपूजा आहे ना केलेली आहे. आणि त्यानंतर लगेच पूजेची पण तयारी करून घेतली. म्हणजे पूजेला नेण्यासाठी काय काय सामान लागते ना ते काढून घेतलं. तर ह्यामध्ये आहेत ना गहू काढायचे बाकी होते. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते आणि आमच्या इकडे जशी पूजा करतात तसंच सामान पण मी घेतलं होतं. आता बाहेर सगळ्यात आधी तर कपडे काढून घेतले. म्हटलं आपण पूजेसाठी जावं आणि मागं पाऊस आला तर कपडे भिजून जातील, त्याच्यामुळे कपडे काढून त्याच्या घड्या करून घेतल्या. माझा आवरेपर्यंत ना कृष्णाचा असा धिंगाणा चालूच होता. मी जेवढं सामान काढलं होतं ना मेकअपचं, तर त्याने सगळीकडे असं पांगून टाकलं. त्यानंतर बघा या ताईंनी माझी छान अशी हेअरस्टाईल केली होती. त्यांनी सकाळी इतक्या हौसेने आणलेला गजरा आहे ना मी लावला आणि त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजेच वडाला. आता आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं ना, जिथं मोठा वड आहे तिथं जाण्यासाठी आहे ना भरपूर असा चिखल झाला होता, कारण की आदल्या दिवशी आहे ना पाऊस झाला होता.
त्याच्यामुळे तिथे चिखल झाला. आणि या वडाला आम्ही आलो ना त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की ही जी जाळी आहे ना ती काढून मगच बायकांनी तो वड पूजला पाहिजे होता. कारण की पहिल्यांदा ज्यांनी कोणी हा वड पूजला ना त्यांनी ती जाळी काढायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतरच त्याची पूजा करायला पाहिजे होती. पण असं आम्ही पण आहे ना तिथं छान अशी पूजा करून घेतली. आता नेहमी ना आम्ही दर वेळेस जाताना वस्तीतल्या सगळ्याच बायकासोबत जात असतो. पण यावेळेस झालं असं की आम्ही उशिरा गेलो होतो. कसं आहे ना सगळ्यांचीच बाळं लहान होती, मग त्यांचं आवरलं, खाणं वगैरे झालं त्यांचं आणि त्यानंतरच आम्ही वड पूजायला गेलो होतो. आणि 4घीच जणी होतो त्याच्यामुळे आम्ही काय केलं एकटीनेच पूजा करून घेतली. पूजा पण आहे ना छान अशी झाली. आणि रस्त्याच्या कडेलाच हे जे वडाचं झाड आहे ना त्यांनी लावलेलं आहे. आता बघू म्हणजे दरवर्षी त्याच वडाला जातो का, कारण की हा वड मोठा झाल्यावर पण छान असं वाटेलच. आणि जास्त गर्दी असली ना की व्यवस्थित अशी पूजा पण करता येत नाही, भरपूर घाईघाई होते. इकडे ना आम्ही छान अशी पूजा करून घेतली. आणि वटपौर्णिमा म्हटल्यावर काय हो मस्त असे फोटो पण काढले. आता सगळ्यांनी पूजा करून झाल्यानंतर आहे ना आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावलं आणि एकमेकींची ओटी पण भरली. आज आहे ना फक्त गव्हाणे का होईना पण सुवासिनींची ओटी भरली जाते. त्याच्यामुळे ना मग जिथं जेवढ्या बायका होत्या ना त्यांची ओटी भरली. आणि त्यानंतर ना घरी यायला निघालो. घरी आलो. आमच्या घरी जाताना ना एक फार्म हाऊस लागतं, तिथं आम्ही छान असे फोटो काढले. पण घरी जाईपर्यंत ना पूर्ण असं पावसाचं वातावरण झालं होतं. त्याच्यामुळे पटकन सगळ्याजणी घरी पळाल्या, कारण की सगळ्यांचे कपडे वगैरे बाहेर होते. तर या इकडे कृष्णा आधीच घरी आला होता त्यामुळे निम्म्या रस्त्यामध्ये तो पण घ्यायला आला. आता घरी आल्यानंतर ना पहिलं तर स्वतःचं परत आवरलं, आपली जी रेग्युलरची साडी वगैरे आहे ती घालून घेतली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. आता बऱ्याचशा ठिकाणी आहे ना आज वटपौर्णिमेच्या दिवशी पुरणपोळी केली जाते, पण मी आपला साधा सिंपलच स्वयंपाक केला होता. जसं की वरण भात, गवारीची भाजी आणि भाकरी असा साधा सिंपल स्वयंपाक होता. संध्याकाळची वेळ झाली. आता जास्त करून आहे ना सकाळी माझ्याकडून देवपूजा करणं होत नाही, मग घरातलं दुसरं कोणीही देवपूजा करतं. पण संध्याकाळची न चुकता दिवाबत्ती मी करत असते. तर या इकडे मस्त अशी देवाची दिवाबत्ती करून झाली. त्यानंतर ना बाहेर तुळशीला पण उदबत्ती जी आहे ना ती दाखवली. आता हा जो मुकुट आहे ना आमच्या देवाऱ्यात ठेवला आहे, तो तिथं ठेवल्यापासून ना कृष्णा देवाऱ्यामध्ये जात नाही, नाही तर तो सगळे देव ना खाली घ्यायचा. पण ज्या वेळेसपासून आहे ना तो जो मुकुट आहे ना महालक्ष्मीचा तो ठेवल्यापासून तो तिथं जात नाही, कारण की तो त्या मुकुटाला घाबरतो. चला तर मग आता तिसऱ्या दिवशीच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. साई गेला होता मामाच्या गावाला, तर तो आज येणार होता, त्याच्यामुळे त्याच्या डब्याची तयारी आहे ना मी इकडं करून घेतली. मस्त अशा चपात्या आणि भोपळ्याची सुक्की भाजी करून घेतली. आता 2 ते 3 दिवस तो राहून आहे ना इकडे येणार होता. त्याला इकडे यायचं म्हटलं की यायला नको वाटतं, त्याला इकडं करमत नाही. त्याच्यामुळे मम्मी म्हणत होती की त्याची म्हणजे तो रडत होता की त्याला इकडे यायचं नाही म्हणून. पण काय करायचं आता, शाळा म्हटल्यावर शाळेच्या बाबतीत मुलांचा लाड नाही. सकाळी सकाळीच त्याचा मामा त्याला सोडायला आला होता. आता कसं आहे ना जवळ आहे त्याच्यामुळे ते जमते. तर मम्मीने मस्त असा जे रोट आहेत ना ते सुद्धा त्याच्याकडे पाठवले होते. हे चहासोबत खूप छान असे लागतात. तर अशा पद्धतीने आपला छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.